तर आता आम्ही आलो आहे ते म्हणजे कणेरी मठ बघायला. म्हणजे ह्यांचं दुसरं लोकेशन आहे. पहिलं होतं काय नृसिंहवाडी आणि हे सेकंड लोकेशन आहे ते म्हणजे कणेरी मठ. तर आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तो बघा हा एंट्रन्स आहे, हा जवळून दाखवते. आणि इकडे गार्डन जे आहे त्या गार्डनचं नाव बघा. आणि आता आम्ही चाललो आतमध्ये. इथे तिकीट काउंटर आहे, 100 रुपीज तिकीट आहे. हे काढून तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. हे बघा आता मी एंटर करतो इथून. हे सगळे इथे मोर आहेत. आणि हा बैल आणि हा इथे वरती झेंडा. चला एंट्री करूया आपण. तिकीटवाला उभा इथे तिकीट घ्यायला. इथे तिकीट दिलंय आणि आता चाललोय आम्ही पुढे. ही आहे आपली पब्लिक आणि आपण कुठे येतात. अगं बाई घेते ना. ही सगळी गँग जी फोर्स करते, खूप फोर्स करते मला बघासून घ्या घ्या घ्या. आणि हा तर जरा जास्त कारण ह्याच्यासाठी मुलगी बघायची. सो खरंच कोणीतरी मुलगी असेल ना, खरंच कॉल करून सांगा किंवा मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉल करू. देऊ का माझा? बघा चिकना आहे चिकना. सो जोक्स पार्ट. आणि हे बघा गार्डन मध्ये फुलं बघा किती छान छान आहेत. मी आधी 2 वेळा आधी येऊन गेले. हे माझं 3रं वर्ष आहे इकडे यायचं. म्हणजे ॲक्च्युली 2 वेळा झालेले ते शाळेमध्ये असताना आलेले. एकदा 4थीत असताना आणि दुसरं मे बी 6वी 7वीत असताना. आणि त्यानंतर आत्ता इतक्या वर्षांनी मी येते. सो एक्साइटमेंट तर थोडी होतीच. बघा सर्व संत साधू वगैरे जे काय आहेत ना, ते सगळं इथे या सर्कलमध्ये आहेत. आणि समोर बघा इथे पण सप्तर्षी ऋषींचा मंडप आहे. तुम्हाला मी कॉल करतो, एक फोटो काढतोय. हो हो हो, उद्या. या सप्तर्षी ऋषींमध्ये हे ऋषी आणि इकडे बघा धबधबा आहे. छान वाटतं ना. ऊन खूप आहे त्यामुळे इतकं क्लिअर दिसत नाहीये, बट छान आहे. आणि इकडे पण बघा देवी आहेत. आणि हे बघा इथे कमळ आहे पिंक कलरचे. मोगऱ्याची झाडं खूप आहेत. आणि इकडे अजून एक गार्डन आहे. त्याला फोटो काढते तर पूर्ण अँगल घ्यायचा आहे. आणि इकडे हा जो पोर्शन आहे ना, तो आहे विषारी झाडांचा आहे बघा. सगळी इथे विषारी झाडं आहेत. बघूया आपण कोणकोणती आहेत ती. हात लावायचं नाही सांगितलंय त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये वटवृक्ष पण आहे. म्हणजे वटवृक्ष पण विषारी आहे पहिल्यांदा समजतंय.
आणि हे बघा इथे हे काय आहे, मगर आहे, मोठी दगडाची मगर केली आहे. बघूया सगळीकडे तुम्ही जिथे बघाल तिथे सगळीकडे झाडं आहेत आणि त्यामुळे नक्की व्हिजिट करा या प्लेसला. कोल्हापूरमध्ये आलात तर कण्हेरी मठ म्हणून आहे. हे अजून पण पुढे खूप आहे. विधी तोंडात जा. मग आता ही जी मगर आहे ती विधीला खाणार आहे. विधी तिच्या तोंडात चालली आहे. ह्याच्यात पण झाडं ठेवली आहेत त्या लोकांनी. झाड तिकडून जाऊया. हाय बॉईज, हाय गर्ल. मी दिसते बघा बघा. हाय हाय बॉईज, एन्जॉय. हे बघा इकडे ही ट्रेन जी आहे ती या झाडातून ट्रेन जाणार आणि तिकडून बाहेर येणार. सगळीकडे स्टॅच्यू आहेतच असलेलं कसं. हीच इकडची स्पेशालिटी आहे ना. हा इकडे पण असं लांबून बघितलं तर खरी माणसं वाटतात. लिटरली ते मला असं पहिलं वाटलं की काहीतरी कोणतरी आहे. बघा पूर्ण स्टॅच्यू, झाडं, ग्रीनरी अशी खूप खूप हे पण छान आहे. कन्सेप्ट आहे ना. हा हे बघा छान दाखवलंय सगळीकडे. हे बघा इकडे पण ऋषी मुनी बसलेत आणि हे वरती म्हणजे असे आयुर्वेदिक उपाय जे करतात ना ती कन्सेप्ट केली आहे इथे. तिथे पण सेम, इथे पण तेच दाखल. इथे पण तेच. आणि इथे बघा हे जे फूल दिसतंय ना ते कृष्ण कमळाचं आहे पण लाल कलरचं. जनरली आपल्याकडे ब्ल्यू कलरचं पर्पल म्हणजे पर्पल कलरमध्ये असं असतं कृष्ण कमल, पण इथे रेड कलरचं कृष्ण कमळ आहे बघा. पूर्ण वेल ही कृष्ण कमळाचीच आहे. तिकडे पण होत आहे. हॅलो अगं बाई इश्श बघा. हा सांग. दिवस आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत तर कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे वा. बघा आता सई सांगते, सईचं ऐका. बघा इकडे बघ. आता आपण म्युझियम मध्ये जातोय. इथेच म्हणजे कण्हेरी मठ मध्ये जो म्युझियम आहे तिथे आपण जातोय. इकडे बरंच वेगवेगळं दाखवलं सीन म्हणजे श्रीराम वगैरे म्हणजे त्यांची पूर्ण स्टोरी अशी काय म्हणतात स्टॅच्यू म्हणजे पुतळ्यामध्ये त्यांनी कन्वर्ट केली आणि ती दाखवले. आणि परत म्हणजे श्रीराम कसे गेलेले ते काय म्हणतात श्रीराम कसे वनवासाला गेलेले, श्रीराम लक्ष्मण सीता वगैरे कसे वनवासाला गेलेले, त्यानंतर सीतेला पळवलेलं तो पण सीन दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी. आणि शबरीची बोरं वगैरे तर ते पण सीन आणि बाकी पण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ पण दाखवलेले आहेत. सगळं मी दाखवते त्यामुळे परत एकदा सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्ही इन केस पुढे कधी याल तेव्हा इथे व्हिजिट तर नक्कीच करा. पण जर कोणाला यायला जमणार नाही तर तुम्हाला या ब्लॉगमधून सगळं बघता येईल. सो चला दाखवते. हे बघा हे इथे स्टार्ट झालं आहे म्युझियममध्ये. गेम्स पहिलं स्टार्टिंगला गेम्स आहेत. बोटिंगचा गेम आहे मुलांसाठी आणि हे मिकी माऊस राईड. आणि इकडे पण बरेच काही काही. आणि इथली माझी आठवण म्हणजे मी आलेले काहीतरी मी 4थीला होते तेव्हा मी आलेले फर्स्ट टाईम. तर तेव्हा मी ह्याच्यामध्ये बसले होते, लहान होते ना, सीसॉमध्ये बसलेले आणि इथे मी पडलेले. सो माझं हे चांगलंच लक्षात आहे.
आता पुढे हे बघा, हे इथे म्युझियम आहे. आपण इकडे जाऊया ना पहिलं. हो, म्युझियमला. हा बघा, इथे फोटोग्राफर कसा फोटो काढतोय, म्हणजे ओरिजिनलच वाटतंय. एक मिनिट. इथे बघा छोटे छोटे घरं केले. साक्षात किंग आहे रे. आणि इथे डोंबाराचा खेळ जो असतो तो सीन दाखवलाय. चला तिकडून जाऊया. फोटो काढतो. आता आपण मठ मध्ये एंटर करतोय. पूर्ण गुफा आहे. चलो ऐक ना, मला जरा जाऊ दे ना पुढे. हे बघा, ही अशी सगळी गुफा आहे. आणि इथे हे व्यास ऋषी ज्यांनी महाभारत लिहिलंय. वीर किती मोठी आहे वीर? नंदी जवळ 100. हे बघा, श्रीराम आलेले ते राम. हे बघा, इकडे आहेत विष्णू शर्मा आणि हे त्यांचे विद्यार्थी आहेत. ते हे मला पण माहिती नाही काय आहे. आणि इथे लिहिलंय गार्गी, त्यामुळे गार्गी. ते पण ऋषी आहेत. ते त्यांच्या शिष्यांना शिकवतात. आणि ही बघा, ही एक मूर्ती, ही आमच्यातलीच मूर्ती आहे. ती मूर्ती कीर्ती करते मोठी. काका सीसीटीव्ही आहे तो इथे. हे वाल्मिकी महर्षी आहेत आणि त्यांनी ह्या प्राण्याला मारलेला आहेत. हर्षवर्धन. आणि अंधार बघा किती आहे, कारण पूर्ण गुफा आहे ही. अरे त्यांचे शिष्य आणि ते होम करतात ते. आणि बघा इथे वाघ, एकलव्य आहे तिथे. हो होच एकलव्य. आणि इथे बघा राम लक्ष्मण आहेत जे. आणि ही शबरीची बोरं. एक सेकंड. राम लक्ष्मण जेव्हा चाललेली ती स्टोरी आहे ना की तेव्हा त्यांना शबरी मिळते आणि ती बोरं त्यांना चाखून देते. गोड गोड कोणतं बोर आहे ते दाखवते त्यांना खायला. नंतर इथे आहे सुरपाल. ही आहे यशोदामाई आणि कृष्ण. तुला ते पेंटिंग बनवते त्यासाठी ना. चाणक्य. आमचे मॅच असतात तर ब्लॉग बनवायला. इथे काश्यप आहेत आयुर्वेदातले. मातीचा वास येतो. कृषी जीवक आहे ते. भट हे आता दगड हातात घेऊन काय करतात मला माहिती नाही. आता आपण बघतोय नागार्जुन. बघा बघा, हे आहेत उभय भारती. इकडे पण आहे. हे आहेत भास्कराचार्य. हे बघा, हा बाहेरचा प्रिमायसेस आहे. म्हणजे त्या गुफेतून जेव्हा बाहेर पडतो ते हे असं दिसतं. हे वेगळे तर सापाला धरलंय जटाळीनी. आणि हा जो माकड आहे तो रिअल आहे. खूप माकडं आहे तिथे. म्हणजे रिअलच वाटतंय सगळं. नांगरणीचा सीन केलाय. पुढे इकडे मोठ म्हणून दिलंय. आणि ते काय आहे,
पाण्यासाठी विहीर दाखवली आणि बायका तिथे पाणी भरतायत, पाणवठा बघा किती रिअल वाटतं. त्यामुळे खरंच इथे व्हिजिट करा, छान प्लेस आहे बघण्यासाठी. आणि इकडे पण मुलं विटी दांडू खेळताना दिसतात आणि गाई म्हशी वगैरे दाखवल्या तिथे खूप साऱ्या. इथे बघा हे कोळपणी म्हणून लिहिलंय इथे. मळणी धान्याला वारा देणारे शेतकरी आणि इथे मळणी चालू आहे. हे बघा बैल लावलेत, शेतकरी आहे मागे. एक बाई आहे ती शेळी राखणारी स्त्री म्हणून दाखवली. हे बघा आपण शेळ्या आहेत, रिअलच कुत्रा बघा, खूप छान केलंय सगळं. बघा स्माईलच बघा, खरंच रिअल वाटतंय. आणि हे बघा इकडे म्हशी पण रिअलच वाटतात. कुळवट म्हणून केलंय आणि तिकडे पण विहीर दाखवलंय आणि इथे पेरणी चालू आहे. हे बघा बघा घोडा पण आहे इथे बघा. रिअलच वाटतं, हे सगळं रिअल वाटतं. सावलीसाठी झाडाखाली माणसं बसलेली दाखवलीत आणि तिकडे पुढे बघा इथे जेवतायत. खूप छान आहे, खूप छान व्ह्यू आहे, खूप थंडावा वाटतं. त्यामुळे नक्की विजिट करा या प्लेसला, खरंच खूप भारी आहे. आणि मी स्वतःच इथे थर्ड टाइम आले, ह्यावरून तुम्ही विचार करा की हे किती छान आहे बघण्यासारखं. खूप भारी. हनुमान मंदिर दाखवलं आणि तिथे सगळे भक्त आहेत ते प्रवचनाला आलेले दाखवले. हे बघ, त्यानंतर इथे वासुदेवालय, ते कट्टा दाखवलाय, सोमवार कट्टा. इथे गारुडी आलाय, साप बघा, अजगर आहे आणि 2 साप. आणि इथे लहान मुलांची आंघोळ जातोय. खरंच खूप छान आहे बघण्यासारखं. आई आणि हे पिंजऱ्यांचं घर. इथे कातडी आहे प्राण्यांची. त्यानंतर हे बुरुड आहेत जे टोपली सूप वगैरे बनवतात. या गोंधळीनं बोलवायचं ना तुझ्या लग्नाचा गोंधळ घालायला. हा मुक करून ठेवा आतापासूनच. हा आहे न्याय पंचायत कट्टा. म्हणजे इथे काही झालं भांडणं वगैरे तर इथे पंचायत भरवून ती भांडणं सॉल्व्ह करतात ते होते. त्यामुळे इथे बाजार कट्टा आहे. इथे काहीतरी म्हणतात त्याला, आता लक्षात नाही आहे, तर त्यात बघितल्यावर दुसरी दुनिया दिसते असं बोलतात. सो हा गेम आहे लहान मुलांसाठी. आणि इकडे बाजार भरलाय बघा, भाजी वगैरे कसं दाखवलंय. त्यानंतर इथे मंदिरातली शाळा दाखवली, शेवया करणाऱ्या स्त्रिया. शेवया नाही बघा, इथे वारली पेंटिंग केली आहे. हे पण स्टॅच्यू आहेत काय? नाही हे स्टॅच्यू नाही, यांची खरी माणसं आहेत. इथे काय पघारी म्हणजे बाबू आजो पाणी वाहून नेतोय. हा मे बी हा पाणी वाहून नेणार दाखव. हे बघा इथे डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे. 2 दिवस नाही पण त्यांचं काहीतरी डान्स वगैरे चालू आहे असं वाटते मला. एक हाती फुगडी खेळतात या 2 मुली, फुगडी चालू आहे. ते पण घर खूप छान दाखवत. आणि ह्या काकी पूजेचं साहित्य घेऊन पूजा करायला बाहेर येत आहेत. बघा किती छान केलंय सगळं. इथे लग्नाचं वऱ्हाड आहे. बघू सईचा लुक बघा, सईचा नवीन लुक. मुलगा निघालाय. सईचा नाचरे मोरा बघा. सई दाखव नाचरे मोरा. नाचरे मोरा. इथे पण काहीतरी चालू आहे. नंतर हे बघा इथे लाठी काठी वगैरे जे काही असतं ना ते चालू आहे. तलवारबाजी, लाठी काठी, पारंपरिक खेळ वगैरे असतात ना
तर कसं हे आजोबा बघा, हे आजोबा आणि हे काका जरा सेमच वाटतात. ते काका तुमचे पूर्वज आहेत का हे? बघा तुमच्यासारखे दिसतात. वारकरी वारकरी ही मी आहे गजरा भरलेली. तिने पण गजरा भरलाय. विधीची मम्मी काकी बघा इकडे, काकी विधीची मम्मी सांगते ही मी आहे आणि ही आहे विधी. इथे डमरूचा खेळ चालू आहे. बुरुड लोक आहेत. सकाळचा फोटोग्राफर, त्यांचा कॅमेरा आणि हे फॅमिली फोटो काढ. हे पण यांचा काहीतरी गेम चालू आहे. हा रथ जो आहे तो ते ओढतायत. एवढा मोठा रथ, तो ही एवढी माणसं, ही मध्ये जी आहे ती रस्सी दिसते आणि ही एवढी माणसं तो रथ ओढतायत असं चित्र केलंय. हे इथे मिठाईचं दुकान केलंय यांनी. त्यानंतर इथे नारळ विकतात, गजरा, फुलं. मी ऑलरेडी घेतलाय गजरा, तर काका घेतला असता खरंच सांगते. इथे पण सीन दाखवलं, वाजंत्री वाद्य वाजवतात. काहीतरी फंक्शन आहे इकडे, हळदी कुंकू आहे का काहीतरी आहे. फिरलोय 1.5 तास आणि कालचं ट्रॅव्हलिंग झालंय. आज सकाळीपासून फिरतंय, एवढं ऊन नाही तर त्यामुळे खूप कंटाळा आला, झोप येते म्हणजे. आता थोडा कंटाळा आला तर पुढे काय होणार आहे आय डोंट नो. जरा ब्रेक घेतला आम्ही, चहा कॉफी पिते. कॉफी घेतली मी आणि हे आहे सई. बाबू इथे बघ, हाय कर हाय कर हाय कर, अरे हाय कर. हे बघा इथे स्वीट्सचं दुकान आहे, जिलेबी आहे, आंबे आहेत विकायला. मे बी ते कलिंगड जर कोणाला हवे बघा, लाल लाल आहेत कलिंगड, कापून पण दाखवलेत. हवे असतील घेऊन जा. वाली आहे इथे ढोलकीवाली. सई बोलते ही सईची आजी आहे. हो सई, तुझी आजी आहे ही? नाही माझी आजी आहे. अच्छा, अरे हा नवरदेव जो शोधायचा आहे त्याच्यासाठी मुलगी, तिची आजी आहे ही. बघा आजीचा बिझनेस आहे ढोलकीचा, म्हणजे लग्नात फ्री मध्ये ढोलकी. इथे टोपी वगैरे विकणारे आहेत. ते डोळ्यांवर काहीतरी इलाज चालू आहे इकडे. गड्या भरायचं. भांगडीवाली भांडी बघा, तांब्याची भांडी आणि कलर बघा काय, म्हणजे रिअल तांब्याची भांडीच वाटतात ती. रंगीत रंगीत पेट्या आहेत तिथे, लहान मुलांसाठी खेळणी. हे पण एक मिठाईचं दुकान आहे, हे पण रिअलच वाटतात. इथं पण ज्वेलरीचं दुकान. बाबू तुला फुगा हवाय का? हे बघ फुगावाला पण येते. तर ह्यातला बाबू बघ कुठला फुगा आवडतो तुला, पटकन घेऊन टाक. मला ब्ल्यू. अच्छा आहे बघा, ह्या बाबूला हवाय ब्ल्यू फुगा. इथे गजरेवाला. ती पण मी खातो, कंटाळा ना बाकीच्या राईटचा. बांगडीवाला आहे. 40 ग्रॅम मूठ घ्यायची. तू इथं ते क्यू असेल ना त्याच्यात घ्यायचं. अरे सही अक्का बघ मला माझी तीन थोडंसं घेतलं, बाकी सगळं हे दादाच्या लग्नात आता नवीन घरासाठी म्हणजे घराचं काम दादा करायला बघत आहे. दादा घराचं काम करायला आहे बघ. इथे सर्व वस्तू मिळून जातात. चालेल, आपण इकडे येऊ घ्यायला वस्तू. बेड, स्पेशली बेड. नाही नक्की नक्की. हा सागाचा बेड. हे बघ इथे बेड. बेड आहे माझ्या घरी. दोन बायका थोडी एकच आहे ना बायका. झालेलं आहे आपला, इथे संपलेलं आहे. आणि ब्लॉग कसा वाटला खरंच नक्की कळवा, कारण ह्याचे 2 ब्लॉग बनतील आजच्या दिवसाचे, बिकॉज खूप मोठं झालंय. तर मी सकाळचा आहे तो वेगळा दाखवेन तुम्हाला, आणि हा इथला कन्हेरी मठचा जो आहे तो मी सेपरेट ब्लॉग दाखवेन, पार्ट 2.
ठीक आहे. त्यामुळे सगळे ब्लॉग जे येतील ते शेवटपर्यंत बघा. चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.